तुम्हाला एक अशी वस्तू दाखवते जी आमच्याकडे आज बनवलेली आहे. आणि पहिला पाऊस पडला ना की हे जंगलामध्ये जे कांद येतात ना त्याच्यापासून बनवतात. तर तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्याकडे याला ना वली बोलतात. तर चला दाखवते तुम्हाला. आईने बनवून ठेवलेत, अजून म्हणजे रेडी नाही झालेले. अर्धी त्याची प्रोसेस झालेली आहे आणि अर्धी बाकी आहे. चला दाखवते. आता हे बघा असं आहे. हे या आहेत वली. आणि हे जे कांद असतात ना ते सोलायचे आणि असे त्याच्या मस्त अशा गोल गोल पातळ अशा चिप्स पडायच्या. आणि हे राख आणि सोडा टाकून शिजवलेलं आहे. आपली जी चुलीमधली राख असते, राखाडी, त्याच्यामध्ये. तर हे तुमच्याकडे याला काय बोलतात सांगा. तुमच्याकडे याला वली बोलतात. आणि मग हे असे राखेत शिजवायला लागतं, नाहीतर मग कडू लागतात. हे सगळ्यांनाच या गोष्टी जमत नाही बरं का, प्रत्येकालाच जमत नाही. करवटपणा हा असं पण असते का आई? आईच्यातून चुकून राहिलाय बघा करांदा. कापता कापता राहिला, आता त्याच्या कापून खाऊ. हे अशा धुवायच्या, स्वच्छ स्वच्छ धुवायच्या. 2 पाण्यात बघा हे राख अशी सगळी धुवून काढायची. असं होते. चला या राख आणि याच्यामध्ये थोडासा सोडा टाकून शिजवलेत. आणि या व्यवस्थित अशा शिजल्या ना की आपल्याला या परत एकदा सकाळी धुवायला लागतात. ते आदल्या दिवशीच प्रोसेस करायला लागते संध्याकाळी. आणि मग ते पूर्ण रात्रभर असंच शिजत ठेवायचं. पाण्यातच ठेवायचे, पाणी वगैरे निथळायचं नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे आता आम्ही जे करायला लावले ते करायचं. अजून एकदा या पाण्यात टाकायचं आहे ना, मीठ टाकायचा आणि पुन्हा एकदा उकळवून काढायची. आणि मग झाली खाण्यासाठी रेडी. काही जण दुधात खातात, चहात खातात किंवा गुळाच्या पाण्यात सुद्धा खाताना मी दाखवेन तुम्हाला आम्ही कशा सोबत खाणार आहेत. चला तोपर्यंत आम्ही साफ करते, दाखवते नंतर. कुठला का ग? हे बघा आणि मस्त बाबा चहा दुधाचा. आम्ही मस्त असं चहा बनवलेला आहे. गोड आहेत गजा. मस्त मस्त एक नंबर. करून बघा, खाऊन बघा.